आपले पूर्वज पूर्वीपासून थोडं थोडं सोनं घेऊन ठेवतात किंवा सोन्याला त्यांनी संपत्ती पूर्वीपासून मानत आलेली आहेत. त्याचं कारण आजही आपल्याला समजून घ्यायला पाहिजे की ते काही लोक वेडे नव्हते. त्यांनी हे बघितलेलं होतं की सरकारांनी कागदी पैसे तयार केलेले आहेत, सरकारने जर्मनचे पैसे तयार केलेले आहेत, सरकार पैसा म्हणून कोणताही धातू देत आहे, कधी कधी आता तर कागदी नोटाच झालेले आहेत आणि आता एक नंबर पडतो तुम्हाला मेसेजच्या स्वरूपात. आता ते नंबर खरा खोटा काय होतं काय नाही ते म्हणजे कुणाला माहिती नाही. आपले पूर्वज एवढे हुशार होते ना, त्यांना माहिती होतं की हे लोक काहीही करू शकतात म्हणून. तर सरकार ही एक जे व्यवस्था आहे ना, त्यांना काहीही करून त्या ठिकाणी सिस्टम चालवायचं असतं. आता मागच्या काळात डोनाल्ड ट्रम्पनी 2020 मध्ये करोनाच्या काळामध्ये वर्क फ्रॉम होम आपणही केलं त्यांनीही केलं आणि भरपूर सारे पैसे छापले. आता त्या पैशाची किंमत राहणार आहे का? मग पैसे कितीही जर छापता येत असतील सरकारांना, तर आमच्याकडे जो पैसा आहे तो ऑटोमॅटिक त्याचं व्हॅल्युएशन कमी होणार आहे आणि हे आपल्या पूर्वजांना माहिती होतं. त्यामुळे ते काय म्हणत होते की पैसा आलं की सोनं घेऊन ठेवा, पैसा आलं की सोनं घेऊन ठेवा. आताही सांगतो, अमेरिकेनं त्यांच्या इकॉनॉमीच्या म्हणजे गुड्स अँड सर्व्हिसेस जिथं वस्तू व सेवा अवेलेबल आहे त्याच्या तिप्पट पैसा छापलाय म्हणे, डॉलर छपाई कारखान्यामध्ये छापला. कारण बेकारी कमी व्हावी, हे व्हावी, उद्योगधंदे करायचेत, कामं करायचेत, मोठे मोठे डेव्हलपमेंट करायचे देशात, रोड करायचेत, ब्रिजेस करायचेत, अरे सगळं करायचं बाबा. आपण लेबर लोकांना आपण जो पैसा देतो ना, तो काय म्हणजे ते म्हणजे पैसा म्हणून काय म्हणजे त्यांना एक लालूच देतो, पण रातोरात घरामध्ये आपल्या मागच्या 1-1.5 वर्षात दरोडा पडला आणि जे आपले पैसे होते आपल्याकडे 1 लाख असतील तर ते 50,000 होऊन गेले. कारण सोनं 50,000चं लाख रुपयाला जाऊन बसलं, सोन्याचा भाव वाढला. सोनं तर काही कुणाला तयार करता येत नाही छापखान्यामध्ये. तर एक लक्षात ठेवा, ज्या बी काही आपल्याकडे जे पैसे येतात ते रेग्युलरली इन्व्हेस्ट करा. सोन्यामध्ये करा, चांदीमध्ये करा, तुम्हाला येत असेल तर म्युच्युअल फंड, इक्विटी. आता शेअर मार्केट तर मी काही सांगणार नाही, कारण काय ते टेक्निकल लोकांनी केलं पाहिजे किंवा ते आपल्याला म्हणजे त्याच्यात अभ्यास नसतो. पण ह्याच्यामध्ये आपण केलं पाहिजे, कारण की पैशाचं व्हॅल्युएशन दिवसेंदिवस कमी होत चाललेलं आहे. लोक पैसा छापत आहेत आणि आता 8वा वेतन आयोग येत आहे. आता त्याच्यामध्ये तुमचं परत त्यांनी दुप्पट पगारी करणार. दुप्पट पगारी म्हणजे तुमचं आताच 1 कोटीचं घर असेल तर ते ऑटोमॅटिक 2 कोटीचं होणार, कारण पैसा वाढणार मार्केटमध्ये. पैसा वाढत आहे मार्केटमध्ये म्हणून किमती वाढत आहेत, हे लक्षात घेतलं पाहिजे. आता पैसा जर एकदमच कमी केला, समजा आपण जर आज 1 लाखाला 1,000 समजायला सुरुवात केली, पैसे सगळे मार्केटमधले, तर आपल्या 1 लाखाची किंमत आता 1,000 होऊन बसते. सरकार ठरवत असतं. धन्यवाद.